जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण बघितलं सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांची आलेली मित्रांनो आणि प्रश्न पण कॅन्सल झालेले आहे. त्याच्यात नक्की काय होणार आहे आपण तेच बघणार आहोत, कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळ्या मुलांनी सांगितलेलं आहे सर माझे 8 क्वेश्चन, कोणाचे 2 क्वेश्चन. थोडासा अंदाजित बघा, इथं एक लिस्ट काढलेली आपण, ही अंदाजीचे. तर 8, 1, 2, 4, 1, 2, 3 असे क्वेश्चन झालेले मित्रांनो, कॅन्सलेशन झालेले आहे. आता याचे गुण मिळणार की नाही मिळणार, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे मित्रांनो. मुलांच्या मनात आलेलं आहे की सर माझे 8 क्वेश्चन, आमच्या शिफ्टला तर 8 क्वेश्चन गेलेले आहे, तर मला 70 होते तर 62वर आलेलो आहे. तर याचं नक्की काय होणार आहे, याचे 2 पॉईंट होणार आहे मित्रांनो. एक तर पूर्ण मार्क तुम्हाला भेटणार आहे, कारण काय सांगू, याच्यात तुमची गलती काहीच नाही मित्रांनो. आता एक्झाम कंडक्ट केली त्यांनी, प्रश्न चुकीचे काढले त्यांनी, मुलांची याच्यात काहीच गलती नाही, त्यासाठी यांना मार्क मिळायला हवे. एक तर नॉर्मलायझेशनमध्ये ते होतील. सेकंड पॉईंट कसं होणार मित्रांनो, एक तर तुम्हाला पूर्ण मार्क भेटतील. असं होणार नाही का तुम्हाला मार्कच भेटणार नाही, कारण मुलं ऑब्जेक्शन घेतील, सर आम्ही तर 100 मार्काची आमची एक्झाम होती, 8 क्वेश्चन तर तुम्ही कॅन्सल केले, 92पैकी आम्हाला किती मार्क पडतील, कमी होतील, आमची कट ऑफमधून नावच बाहेर जाईल. यासाठी तुम्हाला मार्क भेटणार मित्रांनो, एक तर पूर्ण भेटतील किंवा सेकंड पॉईंट असं होणार मित्रांनो. समजून घ्या, एक्झाम्पल एक तुमच्या माहिती तो सांगतो आणि हे आपण एक अंदाजित घेतो आहोत. तुम्ही असं याचं धरू नका की असं तसं, ठीक आहे. थोडंसं आपण एक तर पूर्ण मार्क भेटतील, कारण मागच्या एक्झाममध्ये तसं झालेलं आहे, मार्क दिलेले होते, त्यासाठी आपण एक तर ग्राह्य धरणार. 1 पॉईंट हा. सेकंड पॉईंट असं होणार आहे मित्रांनो, ज्यांचे 8, 2, 4 क्वेश्चन. एक्झाम्पल आपण घेतो आहे खाली बघा, जर तुम्हाला 100पैकी एक तर पूर्ण भेटतील किंवा याचे कॅन्सलेशन नॉर्मलेशन असं पण होऊ शकतं बघा. 100पैकी 70 मार्क तुम्हाला आले होते, कधी फर्स्ट रिस्पॉन्स शीटला 70 तुम्हाला पडले होते. प्रश्न हे बरोबर होते मित्रांनो. किती 70, 100पैकी किती 70. तर आता तुमचे 8 प्रश्न हे की झाले, कमी झाले, कॅन्सल झाले. तर असं नाही ना, 62 क्वेश्चन तुमचे राहतील मित्रांनो, हे तर अन्याय होणार आहे. तर सेकंड ते असं पण करू शकता मित्रांनो, तुम्हाला 62 आहे, तुमची ॲक्युरेसी किती होती, 100पैकी 70 धरतील ते, कारण तुम्ही 70 अटेम्प्ट आले होते तुम्हाला. आता प्रश्न चुकले त्याला आपण काय करू शकत नाही आहे, पण 70 हे 70% तुम्हाला मार्क तुमची ॲक्युरेसी आहे. त्या हिशोबाने कसं निघतील बघा. 70% ॲक्युरेसी आहे, तर 8 प्रश्न तुमचे चुकलेले. आता तुमच्याकडे किती राहिले, 62 क्वेश्चन आहेत बरोबर राहिले, किती 62. एक तर पूर्ण मार्क भेटतील किंवा असं होऊ शकतं बघा. 62 हे तुमचे राहिलेले आहे. तर 70%चे 8 प्रश्न म्हणजे 100पैकी 8% किती होता, 70चे 8% किती होता, 7×8 = 56. किती, 7×8 = 56. 70चे 8% किती, 56 म्हणजे 5.6. थोडंसं लिहिता येत नाही, तुम्ही लक्षात ठेवा. 5.6. तर तुमची ॲक्युरेसी 70%. 8 क्वेश्चनतून ते असं ग्राह्य धरू शकतात की 8मधून तुम्हाला 70% ॲक्युरेसी आली. एक्झाम्पल, जर 100पैकी 70 आले तर 70% ॲक्युरेसी झाली. तसंच 8 जे प्रश्न कॅन्सल झाले त्याच्यात पण तुम्हाला 70% ते मार्क देणार. त्याच्यातनं 70% देणार म्हणजे 70% ॲक्युरेसी धरणार, जे की 5.6 होतात. असं धरून चाला की तुम्हाला 8 प्रश्न जे कॅन्सल झाले त्याच्यातून तुम्हाला 5.6 हे आले असते 70% ॲक्युरेसीनुसार. तर बघा 5.6 ॲड होतील. ठीक आहे मित्रांनो, किती 5.6 याच्यात ॲड करू शकतात ते. हे बघा 5.6 याच्यात ॲड करणार, किती होतील 8 ने 6 आणि 62 आणि 5 67. म्हणजे तुम्हाला एवढे मार्क येऊ शकतात बघा कॅन्सल झाल्यानंतर बी. 67.6. ठीक आहे, 70वरून तुम्ही 67.6ला येऊ शकतात, कारण जे 8 क्वेश्चन कॅन्सल झालेले हे तुमचे पूर्ण बरोबर येतील याची किती टक्के गॅरंटी होती, 70%, कारण तुम्हाला 70 आले होते 100पैकी. तसंच जर एखाद्या मित्राला 100पैकी 60 प्रश्न होते आणि त्याच्यातून किती 2 हे चुकीचे झाले म्हणजे कॅन्सल झाले, तर त्याचे किती राहिले 58. ठीक आहे, तर ॲक्युरेसी किती आली 60. ठीक आहे, 60 ॲक्युरेसी म्हणजे किती, 2चे किती झाले, 2 12, 1.2 एवढे त्याचे मार्क वाढतील. म्हणजे किती होतील 1.2. थोडासा लिहिण्यास प्रॉब्लेम आहे, तुम्ही समजून जा. तर किती झाले 59
59.2 59.2 एवढे त्याला मार्क येतील. जर एखाद्या मित्राला एक्झाम्पल 50 आले, 50 किती 100पैकी 50 आले सन 100 क्वेश्चन होते आणि त्याचे ॲक्युरेट किती होते 50 आणि किती क्वेश्चन कॅन्सल झाले 4, तर किती राहिले 46. ठीक आहे, 46 राहिले, 4 कॅन्सल झाले, किती ॲक्युरेसी 50%. 50% म्हणजे किती, याच्यातून 4 5 20, 20 म्हणजे 2 त्याचे मार्क आणखी वाढणार, याच्यात किती 2 मार्क वाढतील. किती होतील मग, याच्यात 2 ॲड करून घ्यायचं आपण 48. एक पद्धत अशी आहे, एक तर तुम्हाला पूर्ण मार्क भेटतील, नाहीतर ह्या हिशोबाने तुम्हाला मार्क भेटणार आहे मित्रांनो. तर तुम्ही हे होणार आहे. आणि तुमचे काही डाऊट असतील, खूप मित्रांचे डाऊट आहे, कोणाला कट ऑफ किती लागेल मित्रांनो, कट ऑफचं डाऊट काय आहे, त्यासाठी आपण संध्याकाळी लाईव्ह येणार आहे 7 वाजता. तुम्ही चॅनलला नसतील तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी लाईव्ह येणार. तुमचे जे बी डाऊट असतील तुम्ही लाईव्ह मला सांगू शकता. संध्याकाळी 7 वाजता आपण लाईव्ह येणार आहे. आणि तुम्ही आपल्या टेलिग्रामला आपण BMC क्लर्कचं जे एक ग्रुप बनवलेलं आहे, त्याच्यात खूप मुलं जॉईन झालेले आहे. तुमचे डाऊट असतील तिथून पण क्लिअर होतील. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनली मला मेसेज करायचा आहे किंवा मला काय विचारायचं आहे, तर मी एक आपलं टेलिग्राम चॅनल ओपन केलेलं मित्रांनो. हे बघा, MPSC पोलीस भरती टार्गेट म्हणून, हे ऑफिशियल इंस्टाग्राम आहे. तर कोणी इंस्टावर असतील, त्यांचं चॅनल असतील, त्यांनी प्लीज ह्या इथं येऊन तुम्ही मला पर्सनली काय प्रश्न विचारायचे याच्या मॅसेज थ्रू विचारू शकतात. आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जा मित्रांनो, तिथं तुम्हाला अपडेट भेटत राहतील. आपल्या टेलिग्रामची लिंक आणि इंस्टाची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन दोन्ही जॉईन करून घ्या. जर तुम्हाला काही डाऊट आले ह्याच एक्झामबद्दल नाही, एक्झाममध्ये कुठं पण काही डाऊट आले, तुम्ही आपल्या टेलिग्रामला MPSC पोलीस टार्गेट इंस्टाला जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. सर माझी लिंक ओपन होत नाही. फक्त एक्झाम ओरिएंटेड हा चॅनल आहे मित्रांनो. अदर तुम्ही याच्यावर कोणतीही माहिती शेअर करू नका किंवा मला विचारू नका. फक्त एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला कोणताही फॉर्म भरायचा आहे किंवा तुम्हाला कशाची पण माहिती हवी, तर मी तुम्हाला याच्यावर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला मी एक BMC क्लर्कचं चॅनल बनवलेलं आहे, तुम्ही त्याला जॉईन होऊन जा. त्याच्यात खूप मुलं जॉईन झालेले आहे. तर जॉईन कसं व्हायचं मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे आपलं इथं तुम्ही हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओ बघल्यानंतर थोडंसं वापस यायचं आहे. इथं आल्यानंतर बघा BMC क्लर्क दिलेलं आहे. इथं मोरचं ऑप्शन आहे बघा, मोर. इथं डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे, मोरमध्ये जाऊन इथं बघा, इथं परत मोर दिलेलं आहे. हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं. त्याच्यानंतर इंस्टाचा पण चॅनल आहे. टेलिग्रामला चॅनलला लिंकला ओपन करा मित्रांनो, तुम्ही जॉईन हो. मी लाईव्ह दाखवतो तुम्हाला किती मुलं आपल्यासोबत आहे. हे बघा, हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. त्याच्यानंतर ओपन झाल्यानंतर बघा, टेलिग्रामचं चॅनल आपलं ओपन झालेलं आहे. इथं MPSC पोलीस भरती टार्गेट, तुम्ही इथं खाली पहिले जॉईन करा, लास्टला जॉईनचा ऑप्शन आहे, जॉईन करा. त्याच्यानंतर आपण BMC क्लर्कचं एक डिस्कशनचं चॅनल बनवलं आहे, तुम्ही वर आपल्या लोगोवर किंवा MPSC पोलीस भरती टार्गेटवर क्लिक करा. पहिले याला जॉईन करा, नाहीतर तुम्ही त्याच्यातून आउट होशाल. कारण आपण लास्टपर्यंत हा चॅनल ठेवणार आहे, जॉईनिंगपर्यंत. कोणत्या मित्राला काय प्रॉब्लेम आला सगळं इथं सॉल्व्ह होणार आहे. MPSC पोलीस भरती टार्गेट याच्यावर क्लिक करा. इथं बघा थर्ड ऑप्शन आहे, लाईव्ह स्ट्रीम म्यूट डिस्कशनमध्ये गेल्यानंतर बघा एक RK BMC क्लर्क म्हणून आपण चॅनल ओपन केलेलं आहे. याच्यात सगळ्यांची चॅटिंग वगैरे चालते, कोणाला किती मार्क आहे सगळ्यात आपण एक्झिट पोल घेतलेलं आहे, किती मार्क आलेले मुलांना. तुम्ही इथं याला जॉईन होऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपलं इंस्टा अकाउंट इथं दिलेलं बघा, इंस्टावर तुम्ही इंस्टाग्राम लिंक दिलेली आहे, इथं जाऊन इंस्टाला पण जॉईन होऊन जा, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्हाला जो पर्सनली तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, मला तुम्हाला डिस्कशन करायचं असेल, तर इथं ओपन इंस्टाग्राम करून फॉलो करा. त्याच्यानंतर तुमची कमेंट माझ्यापर्यंत येणार मित्रांनो, तसं काही येऊ शकत नाही. तुम्ही फॉलो करून घ्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू मित्रांनो.